नमस्कार, मी पल्लवी पाटणकर. मनोवेदमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे. मनोवेदमध्ये मनाशी संबंधित असणाऱ्या सगळ्या प्रश्नांवर चर्चा केली जाते. जर तुम्हाला या विषयांमध्ये आवड असेल, रुची असेल, मदतीची गरज असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चॅनलवर रोज एक शॉर्ट अपलोड केला जातो. आठवड्यातून 4 व्हिडिओज येत असतात आणि प्रत्येक व्हिडिओचा जो विषय आहे तो आपल्या मनाशी संबंधित आहे. आपलं मनस्वास्थ्य टिकून राहावं, मन तंदुरुस्त राहावं, स्वस्थ राहावं. नुसतंच स्वस्थ नाही तर पॉझिटिव्ह सकारात्मक ऊर्जा आपली वाढत राहावी आणि कुठल्याही तणावाला सामोरं जात असताना आपली ऊर्जा अतिप्रमाणात खर्च न होता आपली सकारात्मक ऊर्जा टिकून राहावी, वाढत राहावी आणि आपल्या प्रगतीच्या दृष्टीने आपल्याला पुढे जाता यावं, या संदर्भातच आपण बोलत असतो. तर आजचा जो आपला विषय आहे तो आहे प्राणायाम. प्राणायामाबद्दल आपल्याला जास्त जाणून घेणं महत्त्वाचं आहे किंवा त्याचं जे महत्त्व आहे ते आपल्याला व्यवस्थित पटणं हे खूप जास्त गरजेचं आहे. कारण आपण आपल्या जेव्हा भावनांशी डील करत असतो, आपल्या भावनांमधून जो प्रमाणातल्या होणाऱ्या ज्या भावना आहेत त्याच्यातून स्वतःला बाहेर काढण्यासाठी किंवा ज्याला आपण नॉर्मल भाषेमध्ये स्ट्रेस म्हणतो, ताणतणाव म्हणतो, त्याच्यातून आपल्याला बाहेर काढण्यासाठी स्वतःला प्राणायाम खूप जास्त मदत करत असतो. त्याच्यामुळे मी व्हिडिओचं जे टायटल दिलेलं आहे की आपल्याला औषधांवरती पैसा आणि शक्ती खर्च करायची आहे का आपल्याला प्राणायामाचा ऑप्शन स्वीकारायचा आहे, तर यासाठी मी म्हटलंय. कारण औषधाला पर्याय म्हणून प्राणायाम तुम्ही करा असं माझं म्हणणं नाही आहे. जिथे तुम्हाला आत्ता गरजेची आहे, डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्हाला ती औषधं घ्यायची आहेतच, पण म्हणण्याचा अर्थ हा आहे की जर आपण प्राणायाम नित्यनियमाने करत असू आणि जर आत्तापर्यंत आपल्याला कुठलाही गंभीर आजार झालेला नाही आहे तर भविष्यामध्ये आपण होऊ शकत असणाऱ्या गंभीर आजारांना टाळू शकतो किंवा आत्तासुद्धा जे काही आजार आहेत, जी काही औषधांची ट्रीटमेंट आपली चालू आहे त्याला खूप चांगला रिस्पॉन्स मिळू शकतो किंवा औषधं कमी होऊ शकतात, बंद होऊ शकतात कालांतराने. आणि आपल्याला प्राणायामामुळे मुख्य म्हणजे सकारात्मक राहायला खूप जास्त मदत होते. विशेषतः जेव्हा तुमचं मन अस्वस्थ असतं, जेव्हा तुम्हाला कशात लक्ष लागत नाही, जेव्हा खूप उदासी असते किंवा दुःखाचं प्रमाण जास्त असतं, तुम्हाला असं वाटतं की मन खूप सैरभैर झालेलं आहे, नेगेटिव्हिटी खूप जास्त वाढलेली आहे, तर अशा सगळ्याच गोष्टींसाठी प्राणायाम खूप चांगल्या पद्धतीने काम करत असतो. मी रिलॅक्सेशन टेक्निक्सची एक सिरीज केली होती या चॅनलवरती. 4 व्हिडिओज आहेत रिलॅक्सेशन टेक्निक्सचे. त्याच्यामध्ये जो पहिला व्हिडिओ जो होता तो आपण डीप ब्रीदिंगवरती घेतला होता. डीप ब्रीदिंग, सिम्पल डीप ब्रीदिंग हा एक प्रकार आहे प्राणायामाचा. प्राणायामामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. प्राणायाम म्हणजे आपल्या श्वासावरती लक्ष देणं आणि आपल्या श्वासावरती आपला कंट्रोल असणं किंवा श्वास घेताना आपण किती प्रमाणात कसा घेतोय आणि कशा पद्धतीने सोडतोय हे जे आहे हा कंट्रोल आपण ठेवणं, हे म्हणजे प्राणायाम. प्राणायामामध्ये साधं दीर्घ श्वसन, अनुलोम विलोम प्राणायाम, भ्रामरी प्राणायाम, असे बरेच वेगवेगळे प्रकार आहेत. आता आपल्याला साधा सोपा सुरुवातीला जो प्राणायाम करू शकतो आपण तो आहे अगदी साधं सोपं दीर्घ श्वसन, ज्याचा एक वेगळा व्हिडिओ मी बनवलेला आहे, तो तुम्ही जाऊन बघू शकता. किंवा अनुलोम विलोम प्राणायाम जो आहे, जो एका नाकपुडीने श्वास घेणं, दुसरीने सोडणं आणि जिने सोडला आहे तिने पुन्हा घेणं आणि पुन्हा म्हणजे ज्या नाकपुडीने आपण श्वास घेतोय त्याच्या विरुद्ध नाकपुडीने तो सोडला जाणं. तर आत्ता आपण प्राणायामाचे प्रकार कोणते ह्याची चर्चा नाही करणार आहोत, कारण त्याचे व्हिडिओज ऑलरेडी यूट्यूबवरती भरपूर प्रमाणात आहेत. चांगल्या ठिकाणचे व्हिडिओ तुम्ही बघा. योगा थेरपिस्ट जे आहेत वेगवेगळे, त्यांचे व्हिडिओज तुम्हाला बघता येतील. प्राणायामाचे वेगवेगळे प्रकार बघता येतील आणि तुम्हाला जे सूट होईल, तुम्हाला जे व्यवस्थित चांगलं वाटेल असे कुठलेही 1 किंवा 2 प्रकार तुम्ही करू शकता. आज आपण विशेषतः मानसिक स्वास्थ्याशी प्राणायाम कसा जोडलेला गेलेला आहे हे आज आपण बोलतो आहोत. तर मुळात प्राणायामामुळे काय होतं की आपण ऑक्सिजनचं प्रमाण हे आपल्याला नेहमी आपण जो श्वास घेतो त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने ते जास्त घेतलं जातं. कारण जास्त वेळामध्ये श्वास आतमध्ये घेतो आपण आणि जास्त वेळामध्ये तो श्वास सोडतो. नॉर्मली आपण श्वास घेतो तेव्हा ते 1 सेकंद पण लागत नाही तो श्वास घेताना, पण प्राणायामामध्ये आवर्जून 5 ते 6 सेकंद किंवा त्याच्यापेक्षाही जास्त आपापल्या क्षमतेनुसार लोक श्वास घेतात. म्हणजेच कितीतरी पटीने ऑक्सिजनची लेवल, पातळी तुमची जास्त वाढते. शरीरामध्ये ऑक्सिजनची पातळी जेव्हा वाढते तेव्हा त्याचा तुमच्या ब्लड सर्क्युलेशनवर, रक्ताभिसरणावरती परिणाम होतो.
तुमच्या नर्वस सिस्टीमवरती चांगला परिणाम होतो. आपल्या ताणतणावाला जी आपली नर्वस सिस्टीम काम डाऊन शांत करण्याचं जे काम करत असते ते खूप अजून चांगल्या पद्धतीने करते आणि आपण लवकर शांत व्हायला त्याच्यामुळे मदत होते. जेव्हा आपण प्राणायाम नित्यनियमाने रोज करतो तेव्हा आपली सकारात्मक ऊर्जा वाढते, कारण ऑक्सिजनचं प्रमाण वाढलं की मन जास्त स्थिर व्हायला मदत होते. कारण जेवढं आपण शांत असू तेवढेच विचार, नेगेटिव्ह विचार येण्याचे जे प्रमाण आहे किंवा त्याची तीव्रता आहे ती खूप कमी असते किंवा ते नाहीच्या बरोबर असतं, येतच नाहीत. जास्तीत जास्त चांगले विचार येतात. जास्तीत जास्त सकारात्मक विचार करण्याची क्षमता त्या वाढत्या ऑक्सिजनच्या पातळीमुळे आपली वाढलेली असते. त्यामुळे अर्थातच नेगेटिव्ह विचार एकदा कमी झाले की चिंता भेडसावण्याचं जे प्रमाण आहे ते पूर्णपणे शून्य जमा होतं. म्हणजे चिंतेचं प्रमाण खूप कमी होतं. चिंता जास्त भेडसावत नाही. झोपेची तुमची क्वालिटी जास्त सुधारते. झोप खूप शांत लागते. आपण म्हणतो ना 7 ते 8 तास झोप, आणि तीही शांत जर असेल तर त्याच्यामुळे आपलं पूर्ण आरोग्य व्यवस्थित राहणार आहे. मग ती शांत झोप लागण्यासाठी आपल्याला हा प्राणायाम खूप जास्त प्रमाणामध्ये मदत करत असतो. रक्ताभिसरण चांगलं होतं, त्याच्यामुळे तुमचं ब्लड प्रेशर खूप व्यवस्थित नियंत्रित राहतं. हाय ब्लड प्रेशर असेल तर ते नॉर्मल लेवलला येतं. लो ब्लड प्रेशर असेल तर तेही नॉर्मल लेवलला येतं. इतकी त्या प्राणायामाची ऊर्जा आणि त्याची ताकद असते. आता जे लोक सध्या मानसिक त्रासातून जातात किंवा जे मोठ्या प्रमाणावरती ताणतणावाला सामोरं जातात किंवा मोठ्या प्रमाणावरती नेगेटिव्ह थॉट्स ज्यांना येत आहेत किंवा जे मानसिक आजारासाठी आत्ता सध्या मानसोपचार घेत आहेत, औषधं घेत आहेत, त्यांच्यासाठी तर हे एक वरदान आहे. कारण मी अगदी आवर्जून सांगते की जर आपण प्राणायाम नित्यनियमाने किमान 15-20 मिनिटं जरी सकाळी एकदा आणि संध्याकाळी एकदा करत असू तर जो काही आत्ता तुम्हाला त्रास होतो, नेगेटिव्ह विचार येत आहेत किंवा जे मन अस्वस्थ आहे, कामात लक्ष लागत नाही आहे, अशांत वाटतंय, अस्वस्थ वाटतंय, भीती वाटते, चिंता वाटते, त्या सगळ्या गोष्टींपासून तुम्हाला मुक्ती मिळण्यासाठी, सुटका होण्यासाठी आणि शांत राहण्यासाठी तुम्हाला हा प्राणायाम खूप जास्त प्रमाणामध्ये मदत करतो. तुमची ट्रीटमेंट जी काही चालू असेल ती तर तुमची चालू आहेच आहे, पण त्याच्या जोडीला जर ह्या गोष्टी आपण करत राहिलो आणि प्राणायामासोबत पॉझिटिव्ह ॲफर्मेशनचा वापर करणं, त्याचेही सेपरेट व्हिडिओज चॅनलवरती आहेत. तर प्राणायामाची ताकद इतकी मोठी आहे की तुम्हाला कालांतराने जर रोज तुम्ही अर्धा तास देत राहिलात स्वतःला, तुमच्या लक्षात येईल की काही काळ जर सतत आपण करतोय तर त्याचा परिणाम इतका छान आपल्याला दिसायला लागतो. आपण पॉझिटिव्ह तर राहतो, स्ट्रेस कमी होतो, झोप चांगली लागते, मानसिक आजार, मानसिक त्रास जे काही आहेत त्यांचं प्रमाण खूप कमी होतं, औषधांचं प्रमाण कमी होतं. बऱ्याचदा लोकांना असं दिसलेलं आहे की औषधांची गरजही लागत नाही, इतकं त्या प्राणायामामुळे ते स्वतःवरती खूप चांगलं काम करू शकतात, खूप चांगला विचार करण्याची क्षमता त्यांची वाढते. तर असे मल्टिपल बेनिफिट्स आहेत, असंख्य फायदे आहेत आणि ते माझ्या किंवा इतर कोणाच्या सांगण्याने तुम्हाला कळणार नाहीत. जेव्हा तुम्ही स्वतः त्याचा अनुभव घ्याल, रोज नित्यनियमाने ते कराल, तेव्हाच तो अनुभव तुम्हाला मिळेल की हे किती छान फिलिंग आहे. म्हणजे परत परत करावंसं वाटतं, कारण आपल्याला आतून छान वाटायला लागतं. पॉझिटिव्ह हार्मोन्स आपल्या मेंदूमध्ये रिलीज होतात. त्याच्यामुळे ताणतणाव जरी असला तरी त्याच्यातून पटकन बाहेर पडता येतं आणि त्याच्या आपण बळी पडत नाही त्या गोष्टींना किंवा त्याच्या आहारी जात नाही आपण कुठल्याही नकारात्मकतेच्या. तर अशा पद्धतीने अगदी नित्यनियमाने सगळ्यांनी आवर्जून करा. आणि कुठलीही गोष्ट सुरू करताना त्याच्यात थोडेसे अडथळे येतात, ते अडथळे आपणच दूर करायचे असतात आणि त्याला पुढे न्यायचं असतं आपल्या स्वतःसाठी, स्वतःच्या आनंदासाठी, शांततेसाठी. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत मदत पोहोचू देत व्हिडिओ शेअर करत राहा आणि अशा वेगवेगळ्या व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.